समता परिषद यांच्या मार्फत इथे ओबीसीला आरक्षणाला ज्या धक्का लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याचा निषेध करण्यासाठी इथे आंदोलक आहेत राष्ट्रवादीच्या तर्फे, आणि आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया। समता परिषद यांचे कार्यकारी पदाधिकारी सदानंदजी इथे आहेत, अध्यक्ष आहेत मुंबई प्रदेशचे। आपण त्यांच्याकडून आणि कार्यकर्त्यांकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। सर्वप्रथम आवाज इंडियामध्ये तुमचं स्वागत आहे। सर, कसं आहे म्हणजे काय हा विषय आहे तो नेमका तुम्ही माध्यमातून काय सांगायचं आहे? तुम्हाला आज इथे या ठिकाणी जिल्हाधिकारीकडे तुम्ही निवेदन द्यायला आले आहात, तो काय विषय आहे? आज जे माझे सर्व मुंबईचे 6 जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी, तालुका अध्यक्ष वगैरे वगैरे ही सर्व मंडळी आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन द्यायला आलेलं आहे की 1 सप्टेंबर किंवा 2 सप्टेंबरला जरांगे पाटील साहेब जेव्हा आझाद मैदानामध्ये उपोषण करत होते त्यावेळेला जो एक GR काढला की कुणबी मराठा, मराठा कुणबी याची हैदराबाद गॅझेटियर मधनं नोंद आहे। त्यावेळेला निजाम आणि इंग्रजांच्या वेळेला ही नोंद होती, पण आता त्याच्यासाठी त्यांनी पहिला एक GR आला, त्याच्यात पात्र हा शब्द होता। पात्र म्हणजे ज्यांच्याकडे सर्व आहे, एव्हिडन्सेस आहेत, पण त्यांनी तो जरांगे साहेबांनी तो पात्र शब्द काढायला लावला आणि मग परत तो पात्र काढल्यामुळे अपात्र पण त्याच्यामध्ये आले, गृहीत धरलं जाईल। तर अशा वेळेला तो दुसरा म्हणजे एका राक्षसी ताकदीमुळे बळजबरीने महाराष्ट्र शासनाने हा अध्यादेश काढला, म्हणजे GR काढला, तर तो आम्हाला पटलेला नाहीये। त्या GR मुळे आमच्या सर्व ओबीसी समाजात आलुतेदार, बलुतेदार आले, विमुक्त भटक्या जाती आल्या, या सगळ्यांच्यावर आहे ना त्यांच्या आरक्षणावर गदा येणार आहे। आणि आधीच आमचं आरक्षण हे फक्त 27% आहे, त्याच्यामध्ये 17% आम्हाला आहे, बाकीचे भटक्या विमुक्त जाती यांना जातात। आता 17% मध्ये उद्या जर हे त्याच्यात आले कुणबी मराठा, मराठा कुणबी, तुम्हाला तर माहिती आहे तलाट्याकडे गेलं काय केलं की लगेच होऊ शकतं। म्हणजे असे अनेक ते लोक प्रमाणपत्र ॲफिडेव्हिट घेऊन घेतील आणि ते कुणबी हे होतील, कुणबी ओबीसी होतील, मराठा ओबीसी होतील। मग 10 कोटी मराठी जनता या मराठा समाज या महाराष्ट्रात आहे। तर अशा वेळेला ते जर आमच्यामध्ये आलं, आधीच आमच्या ताटामध्ये तुटपुंज जेवण आहे, आमचं ताट एकदम कमी आहे, 17 मध्ये कमीत कमी 350 ते 400 जाती आहे, तर त्या जातींनाच विभागून जात नाही। आमच्या मुलांचे जरांग्याच्या भाषेत लेकरं बाळांना आमच्या काय मिळणार आहे? विशेष कुठले मुद्दे असे की ज्याच्यावर आपल्याला आक्षेप घ्यायचा आहे? आता त्यांनी हे कुणबी मराठा, मराठा कुणबी याच्यासाठी तर केलं आहे, मग त्यामुळे बराच भरणा या ओबीसी समाजामध्ये होणार आहे त्यांच्या ते। कारण काय त्या दिवशी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो, पण त्यांनी जे उपोषण धरलेलं कोर्टाचा निर्णय होता की असं तुम्ही त्यांना पहिलं मुंबईच्या बाहेर काढा, पोलिसांची पण तारांबळ झालेली, शासनाची तारांबळ झाली आणि त्यांना कसं मग काही ना काहीतरी करायचं म्हणून त्यांना फटाफट ते 2 GR काढले, पहिला पात्रचा होता मग अपात्रचा। आता आमचे असे मुद्दे आहेत की आमचे जे शैक्षणिक सामाजिक जे आरक्षण आहे त्याच्यासाठी एक वेगळं आम्हाला द्या, त्यासाठी उपसमिती ओबीसी समाजासाठी नेमलेली आहे। ओबीसी साठी एक उपसमिती, त्याच्यात भुजबळ साहेब आहेत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष आहेत, तर ही मंडळी आता सांगतील त्याच्यापुढे आता ओबीसी साठी काय पाहिजे ते। पण त्यांनी सुद्धा त्यांच्या बऱ्याचशा मागण्या मागितलेल्या आहेत आणि मग आम्हाला उरणार काय? तुम्ही त्यांना द्या ना। त्यांचं ऑलरेडी मागच्या 24ला एकनाथजी शिंदे साहेबांनी, त्या तत्कालीन मुख्यमंत्री यांनी त्यांना 10% आरक्षण दिलेलं आहे। परत मोदी साहेबांनी तिथे एक वेगळं आरक्षण दिलेलं आहे, PWS काय ते, आणि नंतर ECBCचं आरक्षण पण लागू झालेलं आहे। म्हणजे तुम्ही घेणार का? परत इकडचं पण घेणार। मग जो खालचा वर्ग आहे, ओबीसी आहे, विमुक्त भटके जाते, त्यांनी कोणाचं तोंड बघायचं? त्यांना त्यांच्या ताटात काय उरणार आहे काय? आधीच कमी आहे।
आता तुम्ही कलेक्टर साहेबांनी हे निवेदन दिल्यानंतर यापुढे तुमची काय भूमिका असणार आहे? आता याच्यानंतर आमच्या या मुंबईमध्ये अजून तसं आमचं नियोजन नाही आहे, पण 8 ते 9 ऑक्टोबरला मुंबईत मोठा मोर्चा निघण्याची शक्यता नाकारता येईल. त्यासाठी तयारी ही चालू आहे. तर तो मोठा मोर्चा होईल की तुम्ही आणू शकता, आम्ही ओबीसी समाज पण आणू शकतो, त्याच्यापेक्षा डबल येतील लोक. कारण ओबीसी समाज हा महाराष्ट्रात भरपूर आहे, फक्त तो एकत्र येत नाहीये. आणि जर एकत्र आला तर काय ताकद आहे ते दिसेल शासनाला. शासनाने त्यांना द्यावं. त्यांना आरक्षण दिलेलं आम्हाला अजिबात आक्षेप नाहीये, पण आमच्यातलं आरक्षण देऊ नये. त्यांना 10 नाही, 20 नाही, 40% द्यावं. ते मागतील ते द्यावं. जरांगे पाटील साहेब जे मागतील ते द्यावं, पण आमचं आरक्षण कृपा करून घेऊ नका. आम्हाला कोणाकडे आमच्या लेकराबाळांना कोणाकडे तोंड बघायची वेळ आणू. समता परिषद मुंबईच्या वतीने ओबीसी आरक्षण बचाव हे आंदोलन इथे करण्यात आलेले आहे आणि त्यांचा पुढचा इशारा आहे की जर आमच्या या मागण्या निवेदनानंतर काही आम्हाला उचित उत्तर नाही मिळालं तर खूप मोठा मोर्चा येत्या दिवसात मुंबईमध्ये भरवण्यात येईल असा इशारा इथल्या कार्यकर्त्यांनी दिलेला आहे. मोठा जोरात बोला. समतामध्ये सरचिटणीस आहे मुंबईचा आणि राष्ट्रीय वडा समाजचा मुंबई अध्यक्ष पण आहे. आमचा वडा समाज पण बुद्ध सब संघात आम्ही उभा आहे पार्टी नाही असं नाही. तर आता हे जे आरक्षण जे आहे ते मराठा जे आंदोलन केलं आहे आरक्षणासाठी त्यांना ना वेगळं देव आहे. आमच्या ओबीसी मध्ये नाही यायला पाहिजे. ओबीसी मध्ये आलं पुन्हा मुंबई पूर्ण महाराष्ट्रामध्ये वडा समाज पुढे येणार आणि आंदोलन करणार सर्व जागेला. अजून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. तुमचं काय मत आहे? कुठल्याही जातीला जेव्हा आपण साधं एक प्रमाणपत्र काढायला जातो तर सामान्य जनतेला किती हॅरेसमेंट होते आपण सगळेच अनुभवतो, बरोबर आहे. पण असं असताना एका साध्या GR वर अगदी सहजपणे आता टीव्हीवर पण बातम्या दाखवल्या जातात की तहसीलदार तलाठी गावोगाव फिरायला लागलेत आणि त्यांना प्रमाणपत्र वाटायला लागलेत. सुप्रीम कोर्टाने दिलेले नियम असताना पण अशा प्रकारे कुठली गोष्ट सहज वाटणं म्हणजे त्या ठिकाणी सरळ सरळ दिसतंय की ओबीसीवर अन्याय केला जातोय. म्हणजे एका साईडला 96 कोळी मराठे राज्य करणार, दुसऱ्या साईडला कुणबीत येऊन पुन्हा मराठेच राज्य करणार. म्हणजे ही जी भूमिका आहे ही ओबीसी साठी न्याय देणारी नाहीये. आणि असं असताना पण आपण आवाज उचलायचा नाही, शासनाने पण सपोर्ट करायचा नाही, हे अन्यायकारक आहे. आणि आज एकमेव नेते आमचे माननीय भुजबळ साहेब या ठिकाणी लढा उभारतायत ओबीसीसाठी. अन्य कोणीही त्या ठिकाणी लक्ष देत नाही. असं होता कामा नये. चुकीच्या पद्धतीने संविधानात जे काही दिलंय त्याप्रमाणे आरक्षण मिळालं पाहिजे आणि ही आमची मागणी आहे आणि म्हणूनच आम्ही हे आंदोलन प्रकर्षाने पुढे वाढवणार आहोत. जर न्याय मिळाला नाही, अन्याय होत असेल तर निश्चित आहे न्यायासाठी लढणे हे वर्षानुवर्ष आम्ही करतोय आणि ते करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि या ठिकाणी सर्वसामान्य जनतेने इव्हन जरांगे पाटलांनी पण याचा विचार करावा की कोणत्या पद्धतीने संविधान चालतं त्यानुसारच कुठे तुमची जी मागणी आहे ती योग्य आहे तर ती नक्की करा. परंतु ओबीसी मध्ये येऊन 300-350 जातींवर जो अन्याय झाला, वर्षानुवर्ष अन्याय झाला, तो पुढे वाढवू देऊ नका, तो कुठेतरी थांबवा. ही आमची त्यांना विनंती पण राहील आणि आग्रह पण राहील. अजून काही कार्यकर्ते त्यात आपण त्यांची पण प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय म्हणणं आहे तुमचं? माझं तर एवढंच म्हणणं आहे की जरांगे साहेब तुम्ही मराठ्यांचं नेतृत्व करताय, करा, पण कायदेशीर लढा. इतिहास तुम्हाला माहिती नसेल तर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की इतिहास ज्याला माहिती असतो तोच इतिहास घडवतो. तुम्हाला इतिहास घडवायचा घडवा. मराठ्यांना आरक्षण द्यायचं द्या. आम्ही मराठ्यांच्या विरोधात नाहीये, पण तुम्हाला आरक्षण पाहिजे मग बाकीच्या लोकांनी काय उपाशी मारायचं का? त्यांना बी पाहिजेलच ना. त्यांची बी लहान मुलं आहेत ना, त्यांना पण शिक्षण पाहिजे ना, त्यांना बी नोकरी पाहिजे ना. मराठाच राहणार का महाराष्ट्रात? बाकीची जाती धर्माची लोक नाही राहणार का? एवढंच सांगतो. आणि भुजबळ साहेब हे ओबीसीचे मास लीडर आहेत. त्यांचा वारंवार तुम्ही अपमान करू नका. वरना महाराष्ट्रातून जर ओबीसी रस्त्यावर उतरला, तुम्ही मुंबई बंद केली होती, अख्खा महाराष्ट्र ओबीसी समाज बंद पाडू शकतो. या आंदोलनाच्या माध्यमातून भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या समता परिषदच्या नेतृत्वाखाली हा आंदोलन घेण्यात आलेलं आहे. या ठिकाणी अजूनही काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय म्हणणं आहे तुमचं या आंदोलनाविषयी? आता हे जे आंदोलन आम्ही इथे घेतलं भुजबळ साहेबांच्या आदेशानुसार, जसं मंडलिक साहेबांनी तुम्हाला ह्याबद्दलची पूर्ण माहिती दिलीच आहे, तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या हक्काचे जे काही आहेत ते तुम्ही मागा, पण आमच्या ओबीसीमधनं मागू नका, हीच आमची विनंती आहे त्यांना. आणि जसं ते झुंडशाही करतायत ती चालणार नाही जर ओबीसी उभे राहिले तर. आणि ह्यापुढे आम्ही पण असेच निदर्शन करू आणि त्यांना तसंच उत्तर देण्यात येईल. तुम्ही सर तुमचं पद आणि काय तुमची मागणी आहे?
मी दक्षिण मुंबईचा जिल्हाध्यक्ष आहे समता परिषदचा. हे जे जरांगेने जे उपोषण करून जो सरकारवरती दबाव टाकला हे चुकीचं आहे. कारण का त्याला 10% आरक्षण मिळालं होतं मराठ्यांना, पण आमच्या ओबीसीच्या ताटातलं त्याला पाहिजे. कशासाठी पाहिजे? आम्ही एवढ्या जाती एकत्र आहोत, मग आम्हाला ते आरक्षण आमच्यासाठी आहे, मागासवर्गासाठी आरक्षण आहे. त्याच्यासाठी कसं त्यांना कसं देणार? त्यांना ऑलरेडी दिलेलंच आहे ना. मग कसं त्यांच्या या आरक्षणमधून कसं मागतात ते? आणि पहिलं त्यांनी काय केलं होतं, सगळे सोयरे ते झालं, राहिलं बाजूला. मग आम्ही कसं देणार त्यांना आरक्षण? ओबीसी नेत्यांचं असं म्हणणं आहे की मराठा आंदोलक जरांगे पाटीलांनी जी काही भूमिका मांडली, त्यांना जे काही हवं आहे ते त्यांनी त्यांच्या परीने घ्यावं. आमच्या ताटातलं किंवा आमच्या जे हिश्श्यातलं आहे, आमच्या हक्कातलं आहे, त्यातलं त्यांना काही मिळू नये यासाठी हा आंदोलन चालू आहे. काय मत आहे तुमचं या आंदोलनाविषयी? ह्या आंदोलनाविषयी माझं असं मत आहे, मी या समता परिषदेचा उत्तर पश्चिम जिल्ह्याचा दशरथ पुराळे जिल्हा अध्यक्ष असून माननीय छगनराव भुजबळ आमचे समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपली भूमिका मांडलेली आहे. त्याच्याबरोबर आमचे जे पण ओबीसीचे नेते आहेत त्या सर्वांनी महाराष्ट्रातल्या सर्व नेत्यांनी त्यांना खूप मोठ्या पद्धतीने साथ दिलेली आहे. जनता कवळलेली आहे. जनतेचा म्हणजे आमचं समता परिषद अशी मागणी आहे की मराठा समाजाच्या विरोधात आम्ही जरा सुद्धा नाहीये. मराठा समाजाला मिळावं, त्यांनी त्यांच्या हक्काने ज्या काही मागण्या आहेत त्या मागून घ्याव्यात, पण त्यांनी आमच्या ह्याच्यामध्ये ताटातलं अजिबात मागू नये. कारण ऑलरेडी आमच्या ओबीसी मध्ये 335च्या वरती जाती आहेत आणि एवढ्या सर्व जातींना मिळून फक्त 27% आरक्षण आहे. तरी असं असताना सुद्धा त्यांना आर्थिक दृष्ट्या निकषावरती त्यांना आधारित महाराष्ट्र शासनाने 10% दिले असताना सुद्धा तरी ते सुद्धा अशा पद्धतीने आमच्या ह्याच्यामध्ये घुसायला बघतात. ते अजिबात हा आमचा समाज त्यांना मानणार नाहीये आणि पूर्णपणे आम्ही ताकदीने त्यांना विरोध करणार आहोत. ओबीसी समाजाचं फक्त एवढंच म्हणणं आहे की जरांगे किंवा मराठा समाजाचे ज्या मागण्या आहेत त्यांनी त्या पूर्ण घ्याव्यात, पण आमच्या म्हणजे ओबीसीच्या हक्काचे जे मागणी हक्काचे जे अधिकार आहेत त्यात त्यांनी वाटा मागू नये. या पार्श्वभूमीवर आजचं हे आंदोलन इथे करण्यात आलेलं आहे आणि थोड्याच वेळात जिल्हाधिकारी उपमुंबई या ठिकाणी निवेदन देण्यात येणार आहे आणि आपण जाणून घेऊया आणखी काही प्रतिक्रिया. कुठलंही आरक्षण जे आहे ते सामाजिक स्तर पाहून दिलं जातं. आतापर्यंत महाराष्ट्रावरती राज्य केलं ते मराठ्यांनीच. प्रत्येक क्षेत्रात मराठी आघाडीवरती आहे. त्यांचा सामाजिक स्तर खालचा कसा? आतापर्यंत आमच्यासारख्या ओबीसी भटकविमुक्तांना दरवाजाच्या बाहेर बसवणारे आज आमच्यातल्याच भाग होऊ शकतात. हे कसं शक्य आहे? कारण आमचा सामाजिक स्तरच खाली आहे आणि आता आम्ही 75 वर्ष झाली हो. आता आम्ही वरती याचा कुठे कुठे प्रयत्न करतोय. मग आता आम्ही प्रयत्न करतो आमचं ताटात जे आहे ते पण हिसकावायचा प्रयत्न करणार आणि जर संविधानिक मार्गाने जर ते केलं तर मान्य करू शकतो. पण ज्या पद्धतीने जी करोडो लोक इथे घेऊन आले आणि जी काही मुंबईची वाट लावली ते शक्य नाही ना. शेवटी कोर्टाने पण तेच सांगितलं त्यांना की झुंडशाही नको, तुमचं जे काय म्हणणं असेल ते कोर्टात मांडा. आणि असं असताना देखील शेवटच्या क्षणी शासनाने फक्त दबावाखाली येऊन जो काय GR काढलाय, आधी एक GR काढला, नंतर एका तासात दुसरा GR काढला. नॉर्मली GR काढण्यासाठी कॅबिनेट बैठक बोलावं लागते, सगळ्यांचं मत जाणून घ्यावं लागतं आणि त्याच्यानंतर GR काढला जातो. हा पण GR कसा काढलाय की घाईघाईत गेलेला GR. त्यात कुठलाही मुद्दा संविधानिकरित्या नाही आणि हे त्यांना देखील माहिती आहे. आता आम्ही कोर्टात पण जाणार आहोत. तर कोर्टात भुजबळ साहेबांनी पण सांगितलं, आमचे ॲडव्होकेट मंगेश ससाणे ते पण लढत आहेत. पूर्ण ओबीसी समाज आता रस्त्यावरती उतरायला लागलाय. तुम्ही बघितलं महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात समता परिषद तर्फे प्रत्येक ओबीसी संघटना ही आपापलं निवेदन देतोय. हा इशारा आहे सरकारला. जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या, हा GR रद्द केला नाही तर आम्ही पण रस्त्यावर होतो. शेवटी ताकद दाखवायची झाली तर आमच्याकडे 356 जाती येतो. आमचे हजार लोकांना तरी मुंबई आम्ही पॅक करू. प्रश्न ताकदीचा नाही आहे, प्रश्न कायद्याचा आहे, प्रश्न संविधानाचा आहे आणि तो संविधानाच्या मार्गानेच सोडवला गेला पाहिजे. आमचं ठाम मत आहे. पण कोण ताकद दाखवायचा प्रयत्न कराल तर आम्ही पण गप्प बसणार. शेवटी आमच्या पण मुलाबाळांचा प्रश्न आहे आणि त्यांना ऑलरेडी आरक्षण मिळालेलं आहे. 10% आरक्षण एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेलं आहे. त्याचबरोबर सारथीसारख्या संघटनेला सरकारी योजनेच्या माध्यमातून मराठ्यांना खूप काही मिळत आहे. आता SC BCच्या माध्यमातून मिळत आहे. मग अजून किती पाहिजे?
अजून किती पाहिजे? शेवटी भस्म्यान आहे ना झालाय. जे आहे ते आधी सांभाळून घ्या, त्याचा फायदा घ्या आणि मग उद्या गरज लागली ना, आता जातीय जनगणना होणारच आहे, त्यात ओबीसीची खरी संख्या कळेल. भुजबळ साहेबांनी इतके वर्ष प्रयत्न करून आज ती जातीय जनगणना होणार आहे, त्यात आमची पण संख्या कळेल ओबीसीची, आणि कुठल्याही आरक्षणात जितकी संख्या वाढी उसकी हिस्सेदारी, एवढी हिस्सेदारी मिळाली पाहिजे. संविधानाच्या आणि कायद्याच्या आटोक्यात राहून जर तुम्ही काही मागत असाल तर त्याला आमचा काहीच विरोध नाहीये, पण तुम्ही जर शक्ती प्रदर्शन करणार असाल तर पुढे ओबीसी समाजाचे बांधव सुद्धा त्यासाठी तयार आहेत. येत्या काही दिवसात मोठं शक्ती प्रदर्शन आंदोलन करण्याचा इशारा समता परिषद या कार्यकर्त्यांनी आपल्याला दिलेला आहे. आपण बघत आहात आवाज इंडिया, अनिल शिल्पे, मुंबई.